नमस्कार. आपण जो विचार करतो, तो विचार जीवनाला कसा आकार देतो, हे आपण आज एका कथेतून बघणार आहोत. एक मुलगी ट्रेनने प्रवास करत असते आणि ट्रेनने प्रवास करत असताना काही गुंड तिच्या गळ्यातील चैन खेचण्याच्या मोहापायी तिला ट्रेनमधून ढकलून देतात. ढकलून दिल्यानंतर ती ज्या रुळावर पडते, तिकडून दुसरी ट्रेन येते आणि त्यामुळे तिचा पाय निकामी होतो. एक पाय तिला गमवावा लागतो. असह्य वेदना होतात. संपूर्ण एक रात्र ती त्या पटरीमध्ये पडून असते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला हॉस्पिटलाइज करण्यात येतं आणि जेव्हा ती शुद्धीत येते, तेव्हा तिच्या असं लक्षात येतं की आपला एक पाय काढून टाकलेला आहे आणि डॉक्टर तिला असं सांगतात की तू इथून पुढे कधीच चालू शकणार नाहीस. जेव्हा डॉक्टर तिला सांगतात की तू चालू शकणार नाहीस, तेव्हा त्या बेडवर बसून ती असा विचार करते, ती असं उत्तर डॉक्टरांना देते की मी एव्हरेस्ट माउंटन चढेन, एव्हरेस्ट माउंटन पार करेन. त्या बेडवर बसून तिने केलेला हा विचार एक दिवस इतिहास घडवतो. भारतातली कृत्रिम पायाच्या सहाय्याने एव्हरेस्ट माउंटन चढणारी ही पहिली महिला आणि ती म्हणजे अरुणिमा सिन्हा. फक्त एका विचाराने केलेली ही किमया आहे. म्हणून परिस्थिती किती बिकट असली, प्रतिकूल असली, विरुद्ध असली, तरी सुद्धा परिस्थितीच्या नावाने रडत बसू नका. त्या परिस्थितीवर मात करता आली पाहिजे आपल्याला. धन्यवाद.